सांगण्याचं काम केलं। तथागत भगवान बुद्धाच्या मुखातून जी जी वचनं बाहेर पडली, जे जे उपदेश बुद्धाने दिले, त्या उपदेशांना सुत्त म्हटल्या जातात। आणि बुद्धाच्या नंतर काही भिक्खूंनी, काही बौद्ध आचार्यांनी बुद्धावरची जी कवणं केली किंवा बुद्धावरती काही लिखाण केलं किंवा गाथा लिहिल्या, त्याला गाथा म्हटल्या जातात। म्हणजे बुद्धाच्या मुखातून जो उपदेश आला त्याला सुत्त म्हटल्या जातं। आणि म्हणून सुत्त काय आहे बुवा हे समजलं पाहिजे। मग भगवान बुद्धाने कालाम नावाच्या क्षेत्रीय राजाच्या एक वस्ती होती, त्या कालामांना जो उपदेश केला त्याला कालामसुत्त म्हटलं जातं। मित्रांनो, उत्तर प्रदेशामध्ये आज वर्तमानामध्ये सुलतानपूर जिल्हा आहे। त्या जिल्ह्याजवळ ज्या ठिकाणी गौतमी नावाची नदी सुलतानपूर जिल्ह्यामध्ये आहे, त्या नदीच्या काठावर गडा नावाचं एक गाव आहे आज रोजी। त्या ठिकाणी ही क्षेत्रीय कालामांची एक गणतंत्रात्मक प्राचीन एक नगरी त्या ठिकाणी होती। आजही आपण जर गेलात सुलतानपूर जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी केसरी या नावाचा स्तूप आहे। मला वाटतं आदरणीय युवराजजी अहिरे गुरुजी केसरी या स्तूपाला भेट देऊन आलेले आहेत। आणि त्या केसरी या स्तूपाजवळ ही कालामांची जी वस्ती होती, त्या वस्तीमध्ये हे कालाम वैदिक धर्मशास्त्रांचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की हे कालाम क्षेत्रीय राजे होते। आणि केशिन नावाचा एक त्यांचा पूर्वज होता, त्या केशिन नावाच्या राजापासून या कालामांची निर्मिती झालेली आहे। आणि तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ राजकुमाराने ज्या वेळेला गृहत्याग केला गुरुजी, त्यावेळेला सिद्धार्थाला ज्या पहिल्या परिवाचकाने दीक्षा दिली त्यांना भारद्वाज होतं, हा भारद्वाज आलाक कालामांचा अनुयायी होता। आणि हा आलाक कालाम या कालामांशी संबंधित होता। म्हणजे बुद्धाने कालामांना जो उपदेश केला त्या कालामांशी बुद्धाचा त्याच्या पूर्वजन्मामध्ये बुद्ध होण्याआधी संबंध आलेला होता। कारण या आला कालामच्या एका शिष्याने म्हणजे भारद्वाजाने सिद्धार्थ राजकुमाराला ही परिवाचकाची दीक्षा त्या ठिकाणी दिली होती। भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये अजून एक प्रसंग आहे त्या कालाम नगरीचा, की भगवंताला श्रावस्तीमध्ये भगवंताने अनेक वर्षवास केले। या श्रावस्ती वस्तीशी, या नगराशी भगवंताचा खूप निकटचा संबंध होता। याच्या व्यतिरिक्त भगवंताचा निकटचा संबंध जो आला तो वैशालीशी आला। आणि असं बौद्ध साहित्यामध्ये लिहिलेलं आहे की भगवंत ज्या वेळेला कुशीनागाकडे निघाले आणि भगवंतांना माहित होतं की आता मी महापरिनिर्वाणाला प्राप्त होणार आहे, आणि ज्या वेळेला भगवंत वैशालीहून कुशीनागाकडे जात असताना भगवंत या कालामांच्या केशपुत्तीय नगरीजवळ थांबले आणि त्यांनी वैशालीला 3 वेळा मागे फिरून पाहिलं। असं म्हणतात की भगवान बुद्ध त्यांच्या आयुष्यामध्ये चालत असताना कधीही मागे फिरून पाहत नव्हते, ते पुढेच चालत होते। परंतु भगवंताच्या जीवनामध्ये एक अलौकिक घटना आहे की भगवंताने केशपुत्तीय नगरीमध्ये थांबून, केशपुत्तीय नगरीजवळ मोठा टेकडी होती, त्या टेकडीवरती भगवंत गेले आणि भगवंतांनी केशपुत्तीय नगरीतल्या टेकडीवर उभं राहून 3 वेळा मागे फिरून वैशालीचं दर्शन घेतलं। म्हणजे भगवंताने या केशपुत्तीय नगरीशी भगवंताचा जो संबंध आला तो मोठा जिव्हाळ्याचा मला वाटतो। आणि भगवंत ज्या वेळेला कालामांच्या केशपुत्तीय नगरीमध्ये गेले त्यावेळेला ज्या पद्धतीने तुम्ही आमचं आगत स्वागत या ठिकाणी केलं, त्या पद्धतीने भगवंतांचं आगत स्वागत त्या ठिकाणी कालामांनी केलं। आणि भगवंत गेल्यानंतर, भगवंतांचा आदर सत्कार झाल्यानंतर कालामांनी भगवंतांना काही प्रश्न विचारले की हे गौतमा, आमच्याकडे अनेक श्रमण येतात, अनेक ब्राह्मण येतात, ते त्यांच्या मतांचा उद्घोष या ठिकाणी करतात, त्यांच्या मतांचं उदात्तीकरण करतात आणि आमचं म्हणणं कसं खरं आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न करतात। आणि हे पटवून देत असताना ते मात्र दुसऱ्याच्या मतांचं विखंडन करतात, दुसऱ्याच्या मतांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि आमचंच म्हणणं खरं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते। अनेक श्रमण आणि ब्राह्मण येतात, तेच असंच या पद्धतीने करतात। मग आमच्या मनामध्ये मोठा शंका निर्माण झाली आहे, आमच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला आहे की नेमकं खरं कोणाचं मानायचं। हा येतो तो म्हणतो माझं ऐका, तो येतो तो म्हणतो माझं ऐका। आमच्या मनामध्ये जो भ्रम निर्माण झाला आहे, आमच्या मनामध्ये जी जो शंका निर्माण झाली आहे, याचं निरसन कसं होईल
भगवंत म्हणतात की तुमच्या मनामध्ये जो भ्रम निर्माण झालाय, तुमच्या मनामध्ये जो संकोच, जी शंका निर्माण झाली आहे, त्याला योग्य कारण आहे. जो येतो तो त्यातच सांगून जातो. त्या पद्धतीने या भ्रमाला जर संपवायचं असेल तर तुम्ही पहिल्या प्रथम या कसोटीचा वापर केला पाहिजे की कोणी सांगणारा जे आम्हाला सांगतो त्या सांगण्याने माझं काय हित होतं, काय अहित होतं, याचा आपण विचार केला पाहिजे. आम्हाला जी गोष्ट सांगितल्या गेली की सुज्ञांद्वारे योग्य ठरते आहे का, की आमच्यामध्ये दुःख तर निर्माण करणार नाही, ही आम्हाला दुःखात तर लुटून देणार नाही, याची आपण परीक्षा केली पाहिजे आणि तेव्हा ती एक गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. आज आम्ही या ठिकाणी आमचं म्हणणं तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. आमच्या प्रास्ताविकामध्ये आमच्या गुरुजींनी त्यांचं प्रास्ताविक मांडलं, पण हे तुम्हाला पटतंय का, की तुम्हाला दुःखाकडे घेऊन जात आहे का, की तुम्हाला अहिताकडे घेऊन जात आहे का, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि ते जर हिताकडे घेऊन जात असेल तर नक्कीच ते आपण स्वीकारलं पाहिजे, असं बुद्धाने त्या कालामांना समजून सांगितलं. हे सांगत असताना भगवंताने त्यांना ज्या काही 10 बाबी समजून सांगितल्या की कोणत्या बाबी माणसाने स्वीकारू नये, त्या 10 बाबींचा संपूर्ण उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही, पण 3-4 बाबींवरती आपण या ठिकाणी साकल्याने मला वाटतं विचार केला पाहिजे. भगवंताने त्यांना सांगितलं की हे कालामांनो, एखादी गोष्ट तुम्ही ऐकली म्हणून तिला मला सत्य मानू नका, तिची शहानिशा करा, अफवांवरती विश्वास ठेवू नका. कोणी काही सांगितलं म्हणून ऐकायचं आणि त्याच्यानुरूप आपण आचरण करायचं, त्याच्यानुरूप आपण कृती करायची, हे काही योग्य नाही. म्हणून मी ऐकलेलं त्याची शहानिशा केली पाहिजे, त्याची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे, ते खरं आहे की खोटं आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण व्यक्त झालो पाहिजे. कारण केवळ अफवेने काय होऊ शकतं, मला आठवतं 4-5 वर्षाआधी मुंबईला एल्फिस्टन रोडला एक रेल्वेचा पूल कोसळला होता. वास्तविक परिस्थिती अशी होती की तो पूल कोसळलाच नव्हता, पण तिकडच्यांनी सांगितलं पूल कोसळला, इकडचे तिकडे पळत गेले आणि तिकडच्यांनी सांगितलं इकडचा कोसळला, तिकडचे इकडे पळत आले आणि त्या पुलाची कॅपॅसिटी जी होती वजन सामान्याची त्याच्या पलीकडे जास्त समूह त्या ठिकाणी जमा झाला आणि तो पूल कोसळला. केवळ कुठलंही सत्य न जाणून घेता लोक सैराभर पळायला लागली आणि त्या ठिकाणी केवळ कोणती सत्यता न जाणून घेता लोकांनी मोठा गोंगाट घातला आणि मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडली. म्हणून आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात कोणी काही सांगत असेल तर ऐकून घ्या, पण ते मानायचं की नाही ते आपण मानायचं की नाही याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. म्हणून कोणी काही सांगितलं अमुक व्यक्तीबद्दल, अरे तो तर असा आहे, तो तर तसा आहे, तो त्याच्या अँगलला सांगेल, पण तुमचा अँगल त्याला कसा लागतो तो तुम्ही लावून पाहिला पाहिजे. म्हणून आपण बुद्धाची ही कालामानं दिलेली शिकवण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. बुद्धाने त्याच्यानंतर सांगितलं कालामांना की हे कालामांनो, कोणती बाब परंपरेने एकाकडून दुसऱ्याकडे आली एवढ्या कारणास्तव तिला स्वीकारू नका. आमच्या समाजामध्ये सगळ्यात मोठी समस्या हीच आहे, मागच्याने केलं म्हणून मी करतो आहे, हा जो शिरस्ता आमच्या समाजात चालू आहे. 68 वर्षे झाली आम्हाला बौद्ध होऊन, आणि आम्ही जर या विषयांवरती बोलायला गेलो तर वैयक्तिक कोणी लावून घेऊ नका, आम्ही जनरल बोलतोय. सकाळी आम्ही एक अनुभव घेतला. सकाळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी सामने तालुक्याचे संघटक माजी पितांबर घोडुगांनी त्यांचं दुःखद निधन झालं आणि भारतीय बौद्ध महासभेचा एक चांगला कार्यकर्ता आम्हाला सोडून गेला म्हणून संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा त्या ठिकाणी हजर होती. आणि त्यांचा अंतिम संस्कार करत असताना आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतदादा पुढे होते आणि त्या ठिकाणी त्या आमच्या काकू ज्या होत्या दिवंगतांच्या पत्नी, त्यांच्या बांगड्या फोडण्यात आल्या, त्यांचं कुंकू पुसण्यात आलं. वसंतदादांनी आणि आमच्या टीमने त्या ठिकाणी विरोध केला की असं करू नका, त्या मातेला अधिक दुःख झालेलं आहे, तिला तुम्ही अजून दुःख का देताय, काय वाईट सांगत होते का ते? पण तू एक आयुष्यमान आले, आयुष्यमान म्हणण्यापेक्षा महाशय म्हणावं लागेल त्यांना. ते आले आणि त्यांनी सांगितलं बा आम्हाला दुःख झालंय, तुम्ही काय इथे प्रवचन देताय. बंधूंनो, समाजातली ही जी स्थिती आहे ही बदलणं गरजेचं आहे. एखादी कार्यकर्ता काम करतो आहे समाजामध्ये,
बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टमन म्हणून आम्ही काम करतोय. आम्ही आमच्या जवळ तुम्हाला काही सांगायला आलेलो नाही. आमच्याजवळ स्वतः तुम्हाला नवीन काही सांगण्यासारखं आमच्या जवळ नाहीये. आम्ही फक्त बुद्ध बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचा विचार जो पुस्तकामध्ये वाचला तो आमच्या मायबाबांसमोर येऊन प्रस्तुत करतोय. त्याच्या पलीकडे या 19 प्रवचनांमध्ये आम्ही काही वेगळं केलं नाही. फक्त माझ्या मातेला आमचा धर्म कळला पाहिजे. आज या ठिकाणी वर्षभर समाप्ती आहे. याला प्रवणा दिवस सुद्धा म्हणतात. की भिक्खू संघामध्ये भिक्खूच्या वेळेला एका ठिकाणी वसवास करतात, सोबत राहतात. बाहेरगावी गेलेले भिक्खू एकत्र आल्यानंतर एकमेकाशी व्यवहार करत असताना काही नजर चुकीने चुका झाल्या असतील, कोणी आहात झालं असेल, कोणाला बोलण्याने काया वाचा मनाने काही दोष माझ्याकडून घडला असेल तर भिक्खू संघ या दिवशी प्रवणा करतो, म्हणजे तो क्षमा याचना करतो की हे बदल माझं काही चुकलं असेल, या 3 महिन्याच्या वर्षवासामध्ये या कालखंडामध्ये माझा काही व्यवहार अनुचित घडला असेल तर मला या भिक्खू सभेने क्षमा करावी अशी प्रवणा भिक्खू त्यांच्या भिक्खू सभेमध्ये करतात. आता हा भिक्खूंचा नियम झाला. पण भिक्खूचा आमचा आदर्श आहे तर आम्ही आमच्या आदर्शांचं अनुकरण केलं पाहिजे. म्हणून मी असं म्हणेल पुढे की बौद्ध लोकांनी सुद्धा प्रवणा केली पाहिजे. आपण सुद्धा क्षमा मागली पाहिजे की माझं काही चुकत असेल तर मला क्षमा करा. दसऱ्याच्या दिवशी फक्त जाऊन पाया पडणं म्हणजे क्षमा नाहीये. बौद्धांनी स्वतंत्र हा तेव्हार हा सण मनवावा की आम्ही अश्विन पौर्णिमेला माझा जर वसंतदादाशी काही चुकलं असेल, वसंतदादांनी माझा चष्मा फोडला तर मागणार केली क्षमा तू मागले का, परंतु आपण क्षमा याचना केली पाहिजे की भाऊ माझं चुकलं, जाऊ दे, ते झालं ते झालं, पण मी आज प्रवणा करायला आलो तुझ्याकडे. आणि म्हणून आपण ही श्रमण संस्कृती मधली प्रवणा जसे भिक्खू करतात तशी उपासकांनी जरी केली तरी मला वाटतं ते खूप चांगला संस्कार होईल. आणि म्हणून मी पहिल्या प्रथम भारतीय बौद्ध महासभेचा प्रवचनकार या नात्याने या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये या टीम सोबत मी फिरतोय. या टीमच्या संदर्भात वागत असताना माझं काही चुकलं असेल, माझ्या हातून काही दोष घडला असेल तर मी या संघटनेला त्यांचा प्रमुख ते मला मानतात, कोणी मार्गदर्शक म्हणतं, मी जिल्ह्याचा पदाधिकारी म्हणून माझ्या पदाचा आविर्भाव माझ्यात गेला असेल आणि तुमच्या जर भावना माझ्याकडून दुखवल्या असतील तर मी तुम्हाला जाहीर प्रवणा करतो की मला आपण क्षमा परंपरा आम्ही चांगल्या निर्माण केल्या पाहिजे. वाईट परंपरा आम्ही घेऊन जाता कामा नये. मग आता उद्या तिसरा आहे सावटण्याचा कार्यक्रम आहे. मग सावटण्याच्या कार्यक्रमाला काय म्हणणार, बाप अमुक खात होता ते दिलंच पाहिजे, तंबाखू खात होता. एका गावाला माणिक लोखंडे आणि आम्ही गेलो. मी तुमच्या गावाबद्दल बोलत नाही बरं का, कोणी वाईट वाटून घेऊ नका. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. या 22 प्रतिज्ञेमध्ये स्वामी प्रतिज्ञा बाबासाहेब अशी देतात की मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही. आणि जर एखादी बौद्ध आघाडी घास टाकत असेल, एखादी बौद्ध पिंडदान करत असेल, तिसऱ्याच्या दिवशी माझ्या बापाला तंबाखू द्या, माझ्या बापाला अमुक द्या. मित्रांनो, ही कितपत योग्य आहे? ज्या बाबासाहेबांसाठी आम्ही जीव द्यायला तयार आहे, ज्या बाबासाहेबांचं विडंबन झालं असं ऐकता क्षणी आम्ही जीव सोडायला रस्त्यावर येतो, त्या बाबासाहेबांची शिकवण आम्ही का पाळत नसतो? मी माझं काहीच सांगत नाही. मी एवढंच सांगतोय की ज्या परंपरा आमच्या भोवती लावून दिलेल्या आहेत ह्या परंपराचं जोखड घेऊन आम्ही अजूनही जगतो आहोत. खूप मोठा बौद्ध समाज या परंपरातून बाहेर आलेला आहे. तो बुद्धाने जो विचार 2600 वर्षापूर्वी सांगितला तो आज पण तंतोतंत लागू होतो. परंपरा एकाकडून दुसऱ्याकडे आली म्हणून ती स्वीकारू नका. की बुद्धाने कालामानात 2600 वर्षापूर्वी सांगितलं पण ते वाक्य आजही आम्हाला लागू पडत आहे. म्हणून आपण परंपरेने आलो म्हणून आम्ही करतोय असं कोणी म्हणू नका. लग्नांमध्ये तोच प्रकार आहे, आपल्या अंत्यविधीला तोच प्रकार होतो. कुणी कुणी नवसही अजून देतात. तर या ठिकाणी मला एक म्हणायचं की परंपरेने आलं म्हणून करू नका, त्याला फाटा देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, बुद्धाने सांगितली कालामांना की धर्मग्रंथात एखादी पाप लिहिली आहे एवढ्याच कारणावर तू स्वीकारू नका. आणि या देशामध्ये जी धर्मग्रंथ लिहिल्या गेली त्या धर्मग्रंथांनी या देशातल्या लोकांचं विभागणी केली. चातुर्वर्ण निर्माण केला गेला, 4 वर्ण निर्माण केली. पहिला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि आम्ही त्याच्याही खालचे होतो अतिशूद्र. आणि या धर्मग्रंथांमध्ये या फक्त पहिल्या वर्णाला शिकण्याचा अधिकार होता, बोलण्याचा अधिकार होता, सांगण्याचा अधिकार होता. आणि बाकीच्या काही वर्णिकांना मात्र त्यांची सेवा आणि चाकरी करण्याचा काम या ठिकाणी दिलेलं होतं.
म्हणून धर्मग्रंथांमध्ये जे लिहिलं गेलं, एक पुस्तकेतला ऋषीचा असं लिहितो, शूद्र दास नारी सब ताळंचे अधिकारी. म्हणजे स्त्री आणि शूद्र दास ते फक्त उपभोगण्याच्या कामाचे आहेत असंही काही धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून त्या धर्मग्रंथांना मानू नका. धर्मग्रंथांच्या शिकवणीने केवळ सामान्य माणूसच भरभरून निघाला नाही, तर राजे महाराजे सुद्धा या धर्मग्रंथांनी सोडले नाही. आमचे छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनपती पालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक काही लोक धर्मग्रंथावाल्यांनी अडवून ठेवला आणि राजांना सांगितलं गेलं की तुम्ही क्षत्रिय नाहीये, तुम्ही शूद्र आहात, तुमचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. म्हणून काही विद्वानांनी राजांचा संबंध हा सिसोदिया घराण्याशी जोडला आणि त्यांचा राज्याभिषेक घडवून आणला. राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये वेदोक्त प्रकरण घडलं. ज्या वेळेला राजा नदीवर घाटावर आंघोळीला जातो त्यावेळेला धर्मशास्त्राप्रमाणे वेदातले मंत्र म्हटले गेले पाहिजे. पण राजर्षी शाहू महाराज ज्या वेळेला आंघोळीला जात घाटावर त्यावेळेला त्यांचा राजपुरोहित हा वेदातले मंत्र न म्हणता पुराणातले म्हणत होता. म्हणजे मित्रांनो, या धर्मग्रंथांनी आम्हाला सामान्य माणसाला या ठिकाणी भरडलं नाही, तर या धर्मग्रंथांनी राजांना सुद्धा सोडलं नाही, तर तुमची आमची काय विषय. म्हणून धर्मग्रंथात एखादी गोष्ट सांगितली आहे एवढ्याच कारणावरून ती गोष्ट आपण स्वीकारू नका. एखादी गोष्ट श्रेष्ठ आचार्याने कथन केली, एखाद्या आचार्यांनी किंवा संन्याशाने सांगितली म्हणून ती खरी मानू नका. कारण धर्मग्रंथांच्या नंतर नंबर लागतो आचार्यांचा आणि संन्याशांचा आणि बाबा बुवांचा. त्यांनी सांगितलं तेच काही मानू नका. कारण या धर्मगुरू लोकांनी आपली शिकवण लोकांना एवढी लादली की पाश्चात्य देशांमध्ये गॅलिलिओ झाला. गॅलिलिओने एक मोठी दुर्बीण बनवली आणि दुर्बिणीच्या साह्यातून त्याने चंद्र पाहिला, सूर्यावरचे डाग पाहिले आणि त्याने सांगितलं की चंद्रावर पर्वत आहे, चंद्रावरती टेकड्या आहेत, सूर्यावरती डाग आहेत. आणि हे जेव्हा धर्मगुरूंना माहीत पडलं पाश्चिमात्य देशाच्या, तेव्हा धर्मगुरूंनी सांगितलं की हा गॅलिलिओ चुकीचं सांगतोय, हा गॅलिलिओ चुकीच्या पद्धतीने लोकांना भ्रमित करतो आहे. आणि म्हणून या एवढ्या महान वैज्ञानिकाला 1616 सालामध्ये माफी मागावी लागली आणि लिहून द्यावं लागलं की मी कोपर्निकसच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणार नाही. म्हणजे धर्मशाही एवढी मजबूत होती की तिने एका वैज्ञानिकाला सुद्धा हरावं लागलं. म्हणून धर्मगुरूंनी सांगितलं आहे किंवा असं आमच्या ग्रंथांमध्ये लिहिलं नाही. आणि हा गॅलिलिओ काय सांगतो आहे, त्या वेळेला मित्रांनो आपण बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं की धर्मगुरू सांगतो आहे, एखादी आचार्य सांगतो आहे, एखादी संन्यासी सांगतोय, एवढ्यानं ही गोष्ट आपण मानू नका. तिची आपण शहनिशा केली पाहिजे, बुद्धी प्रामाण्याच्या कसोटीवर उतरवली पाहिजे आणि तेव्हा तिचा स्वीकार आपण केला पाहिजे. एखादी बाब फक्त न्यायशास्त्राला धरून आहे म्हणून ती मान्य करू नका. एखादी आई आपल्या चांगल्या मुलासाठी जर एखाद्या शेताच्या शेंगा तोडत असेल आणि आपल्या बाळाला खाऊ घालत असेल तर त्या आईला तुम्ही चोर म्हणू नका. किंवा न्यायशास्त्र सांगत असेल दुसऱ्याच्या मालकीच्या शेताच्या शेंगा चोरल्या म्हणून ती चोर ठरते, पण आपण तिला त्या न्यायशास्त्राच्या दृष्टीतून न बघता तिला आपण एक आई म्हणून बघितलं पाहिजे. तिने ते कर्म तिच्या चांगल्या बाळासाठी केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणून केवळ न्यायशास्त्राला एखादी गोष्ट धरून आहे म्हणून ती सत्यच असेल असं नाही, त्याची सुद्धा आपण या ठिकाणी पडताळणी केली पाहिजे. बंधूंनो, या पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये त्याच्या धर्माची त्याच्या विचारांची सखोल चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य कालानुसाच्या माध्यमातून दिलं आणि म्हणून त्याला मानव मुक्तीचा जाहीरनामा म्हटलं गेलं. प्रत्येक धर्मगुरू आणि प्रत्येक शास्त्रा त्याच्या धर्माची वाहवा करत असताना उदात्तीकरण करत असताना मी सांगतो तेच बघ, पण भगवंताने सांगितलं हा नियम फक्त इतरांनाच लागू नाही, तुम्ही माझ्या सुद्धा विचारांची चिकित्सा करू शकता, माझ्या सुद्धा विचारांचं तुम्ही या ठिकाणी सखोलपणे चिकित्सा करून त्याच्यातले अवगुण आणि दोष शोधू शकता. एवढं मोठं जाहीर स्वातंत्र्य जगाच्या पाठीवर कोणत्याही धर्मसंस्थापकाने दिलं नाही. म्हणून बुद्धाचा हा कालानुसातला विचार हा मानवी स्वातंत्र्याचा, मानवी मनाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे या जगाकडं आणि म्हणून आपण तो समजून घेतला पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं गेल्या या 3 महिन्यामध्ये ही वर्षभर प्रवचन मालिका संपूर्ण तालुक्यामध्ये राबवल्या गेली.
सर्व तालुक्यामध्ये एकूण 18 गावांमध्ये याच्या आधी प्रवचन आयोजित केले. काही गावांमध्ये काही कारणास्तव अपघाती असलेल्या कारणास्तव प्रवचन झाली नाही, ती पुढच्या वर्षी होऊ शकतील. या ठिकाणी जामणी तालुका शाखेच्या सर्व पदाधिकारी मला वाटतं झाले पाहिजे, सर्व केंद्रीय शिक्षक ज्यांनी विषय दिलेले आहेत त्यांनी सुद्धा येणं गरजेचं होतं. कार्यक्रम आहे, फक्त आपण मोठं स्टेज म्हणून तिथे आम्हाला बोलवलं नाही असे आपण हे करता कामा नाही. हा आमच्या छोट्याशा गावातल्या छोट्याशा धम्मनगरीतला खूप मोठा मनाचा कार्यक्रम होता. लोकांना कुणाला कार्यक्रम करण्यासाठी तयारी करण्यासाठी 15 दिवस लागत असतील, 8 दिवस लागत असतील, पण मी सांगत करायचं आभार मानतो की आपण या ठिकाणी हा कार्यक्रम अवघ्या 2-4 दिवसामध्ये उभा केला आणि आमचा सांगता समारोह या ठिकाणी घडवून आणला. कारण वर्षवास हा भिक्षूंचा असतो, उपासकांचा असत नाही, आणि म्हणून हा वर्षवास सांगता समारोह आपला भिक्षूंचा नाही किंवा वर्षवास आपला नाही, तर हा धम्म प्रवचन मालिकेचा सांगता समारोह आपण या ठिकाणी जामणी तालुक्याचा संपन्न केला असं आपण या ठिकाणी जाहीर करूया. आणि पुढच्या वर्षाची वर्षवास धम्म प्रवचन मालिका अजून चांगल्या उमेदीने आपण राबवूया. अजून ज्या गावापर्यंत धम्म गेला नाही त्या गावापर्यंत धम्म सांगण्यासाठी आपल्याला जायचं आहे. हे कुणाच्या घराचं काम नाहीये, हे कुणा एकट्याचं काम नाहीये, आणि म्हणून कुठलाही राग द्वेष मोह न ठेवता हे बाबासाहेबांच्या संस्थेचं काम आहे, हे बाबासाहेबांच्या शिरस्त्याचं काम आहे. म्हणून आपण पूर्ण करावं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. तालुका शाखेने मला या ठिकाणी हा समारोपाचा विषय देण्याचं संस्थेच्या शिरस्त्यानुसार जे आहे त्याप्रमाणे वसंतदादांना पहिला विषय दिला गेला आणि शेवटचा विषय या तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी म्हणून शेवटचा विषय मला दिला गेला. आपण संस्थेच्या शिरस्त्यानुसार जे नियोजन केलं त्याबद्दल मी तालुका शाखेचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. पुनश्च एकदा आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय धन्यवाद गुरुजी. या ठिकाणी आपण आपल्या विषयाला स्टॉप करा.